अनोळखी वधू भाग 3. अभिजितचे हात थरथर कापू लागले. तो हळूहळू खरी अन्वीच्या मनगटाकडे पाहत म्हणाला, हे चिन्ह तुझ्या हातावर कसं? अन्वीने घाबरत हात मागे घेतला. मला माहीत नाही. हे चिन्ह माझ्या हातावर काल रात्रीच दिसलं. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तेवढ्यात पोलीस अधिकाऱ्याने जमिनीवर पडलेला लाल ओढणीचा तुकडा उचलला. त्याला त्यात एक जुना पिवळसर कागद दिसला. तो उघडताच त्यावर लाल शाईत लिहिलेलं होतं, जिच्या हातावर हे चिन्ह असेल ती कधीच या घरातून जिवंत बाहेर जाणार नाही. क्षणभर संपूर्ण मंडपात शांतता पसरली. अभिजितचे वडील तो कागद पाहताच घाबरले. ते मागे सरकत म्हणाले, नाही, हे पुन्हा घडू शकत नाही. आजीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तुम्ही अजून ते सत्य लपवत आहात ना? सगळे त्यांच्या दिशेने पाहू लागले. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी डोळे बंद केले. 25 वर्षांपूर्वी या वाड्यात 2 जुळ्या बहिणी राहत होत्या. मोठ्या बहिणीचं नाव होतं अन्विता आणि धाकटीचं नाव होतं अन्वी. दोघींचं रूप अगदी सारखंच होतं. पण एका रात्री अन्विता अचानक गायब झाली. लोक म्हणाले ती पळून गेली, पण खरं सत्य कोणालाच माहीत नव्हतं. इतक्यात मंडपातील सर्व दिवे पुन्हा एकदा बंद झाले. थंड वाऱ्याचा जोरदार झोत आला. अंधारातून एक स्त्रीचा आवाज घुमला, मी परत आले आहे. आणि पुढच्याच क्षणी अभिजितच्या खांद्यावर कोणाचा तरी थंड हात पडला. तो घाबरून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर लाल रंगाचे ओले पायांचे ठसे दिसत होते, जे हळूहळू वाड्याच्या बंद तळघराकडे जात होते. भाग 3 समाप्त. पुढील भागात तळघरात नेमकं काय लपलेलं आहे? अन्विता खरंच जिवंत आहे का? की तिचा आत्मा परत आला आहे? अन्वीच्या हातावरील काळ्या चिन्हाचं खरं रहस्य काय? हे जाणून घेण्यासाठी पहा अनोळखी वधू भाग 4. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच रहस्यमय प्रेमकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू